नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज मी माझी आई बनवते तशी आंब्याची आंबट गोड चटणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 1 कप आंबा घ्यायचा कच्चा, त्याची साल काढून घ्यायची. 2 छोट्या आकाराचे कांदे घ्यायचे, थोडेसे शेंगदाणे घ्यायचे, लसूण घ्यायचा व जिरं घ्यायचे. हे सर्व मिश्रण एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. कैरी, कांदा, शेंगदाणे, लसूण व जिरं हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं. मिक्सरमधून फिरवल्यावर जाडसर पेस्ट होते. थोडंसं पाणी घालायचं, पुन्हा फिरवून घ्यायचं. नंतर त्यामध्ये लाल तिखट व मीठ घालून चांगलं मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं. ही चटणी तुम्ही शेतामध्ये भाकरीसोबत खाण्यासाठीही नेऊ शकता. उन्हाळा आला की माझी आई ही चटणी नेहमी बनवायची, जेव्हा कैऱ्याचं सीझन असतं तेव्हा. आणि जर तुम्हाला ही चटणी आवडत असेल तर तुम्ही फक्त कैरी नसताना कांदा घालूनही करू शकता. आता ही पेस्ट आपण मिक्सरमधून एका बाउलमध्ये काढून घ्यायची. त्यावर तिख्या व जिऱ्याचा तडका घालून घ्यायचा. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता. ही चटणी कशी झाली ते नक्की सांगा व नक्की ट्राय करून पहा.